वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवून द्यावीत. कट केलेली वांगी तेलामध्ये चांगली शिजवून घ्यावीत. शिजलेली वांगी त्याच भांड्यामध्ये टाकावं. कांदा, शेंगदाणे, काही खडे मसाले, त्याच्यानंतर लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, खोबरं खिसलेलं टाकून एकत्र भाजून घ्यावं आणि याची मिक्सरवरती चांगली फाईन पेस्ट तयार करून घ्यावी. दुसऱ्या भांड्यामध्ये टाकावे हळद, लाल मिर्च पावडर, लाल तिखट मसाला, पाणी टाकून ह्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यावी. आता कढईमध्ये टाकावं तेल. तेलामध्ये टाकावे जिरे, मोहरी, त्याच्यानंतर आपण तयार करून घेतलेली पेस्ट, त्याच्यामध्ये टाकावं हिंग, तमालपत्र, एकत्र चांगलं भाजून घ्यावं. आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती टाकून घ्यावी. त्याच्यामध्ये टाकावं थोडंसं पाणी, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला टाकून एकत्र चांगलं भाजून घ्यावं. आता याच्यामध्ये टाकावी पाणी, थोडंसं मीठ, टोमॅटो केचप आणि शिजलेली वांगी, कोथिंबीर टाकावी, थोडीशी साखर टाकावी आणि आपली भरली